श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. मित्रांनो, लवकरच दत्त जयंती आहे. 15 तारखेला दत्त जयंती दत्तभक्त मोठ्या उत्साहाने साजरे करतात. त्यासोबतच आपली जी केंद्र आहे या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या येथे प्रहर सेवा चालू असते. तर बघा, तुम्हाला प्रश्न पडला असेल की श्री स्वामी समर्थ स्वामींची पहारेदारी म्हणजे प्रहर म्हणजे काय आहे? स्वामींची पहारेदारी शब्द वाचून धक्का बसला का? तुम्हाला वाटत असेल साक्षात स्वामी महाराजांची पहारेदारी ती देखील एक सामान्य माणूस कसा करणार? पण खरंच आपण साक्षात स्वामींची पहारेदारी करणार आहोत. परमपूज्य गुरुमाऊलीमुळे ही सुवर्णसंधी आपल्याला मिळणार आहे. आणि ही पहारेदारी कुठे करणार? तर आपल्या नजीकच्या केंद्रामध्ये करणार आहे. दिनांक 9 डिसेंबर 2024 ते 16 डिसेंबर 2024 सर्व दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रेरणेने व परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने श्री दत्त जयंती अखंड नाम जप यज्ञ सप्ताह झालेला आहे. तरी सर्वांनी या अखंड नाम जप यज्ञ सप्ताह सोहळ्यात सहभागी होऊन महाराजांचरणी आपली सेवा रुजू करावी. तर दत्त जयंतीनिमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाच्या निमित्ताने ही एक अशी सेवा आहे की जी फक्त वर्षातून 2 वेळाच करण्याची संधी मिळते. ती सेवा म्हणजे प्रहर सेवा. आपण बाकीच्या सर्व सेवा म्हणजे पारायणे, जप, यज्ञ वर्षभरात केव्हाही करू शकतो, पण प्रहर ही सेवा आपल्याला नेहमी करता येत नाही. त्यामुळे ही सेवा अत्यंत महत्त्वाची आहे. कोणत्याही व्यक्तीचे गंभीर प्रश्न या सप्ताहात केलेल्या सेवेमुळे लवकर सुटण्यास मदत झाली आहे. ज्यांना दिवसभर आपले जॉब, कॉलेज, व्यवसाय किंवा इतर कारणामुळे सेवेला वेळ मिळत नाही, अशांनी रात्रीच्या प्रहर सेवेची संधी चुकवू नये. जमेल तेवढा वेळ, कमीत कमी 1 तास, अर्धा तास, 2 तास जेवढा वेळ मिळेल तेवढी तरी सेवा रुजू करावी. कित्येक सेवेकरांना या प्रहराच्या काळामध्ये स्वामींचे दर्शन घडले आहे. स्वामी महाराज आपल्यासाठी संपूर्ण वर्षभर दिवस रात्र आपल्यासाठी हजर असतात. मग आपण प्रहर सेवेसाठी थोडा वेळ काढायला नको का? ही प्रहर सेवा करायला मिळणे म्हणजे भाग्यच. स्वामी महाराज 365 दिवस आपली पहारेदारी करतात, पण आपल्याला त्यांची परतफेड करण्यासाठी कदाचित हेच 7 दिवस येत असतील. ते आपणास देत असतील. जो परब्रह्म आहे, जो सर्वांचा निर्माण करता आहे, जो या युगाचा चालक, मालक आणि पालक आहे, अशा स्वामी महाराजांची पहारेदारी आपल्यासारख्या सामान्य माणसाला करायला मिळते. तर मित्रांनो, चला आगामी सप्ताहातील 7 दिवस परब्रह्माची पहारेदारी करूया आणि स्वामी महाराज व परमपूज्य गुरुमाऊली यांनी आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिली आहे, त्या सर्वांचे ऋणी होऊया. तर मैत्रिणींनो, आता आपण हे पाहूया की प्रहर म्हणजे काय. सप्ताहाचा आत्मा म्हणजे प्रहर होय. स्वामींच्या दरबारामध्ये 2 सेवेकरी वीणावादन, 2 सेवेकरी जपमाळ, 2 सेवेकरी श्री स्वामीचरित्र सारामृताचे वाचन करीत असतात. या सेवेत कोणत्याही प्रकारचा खंड पडू देत नाहीत. प्रहर हे सकाळी 8 ते रात्री 8 भगिनी सेवेकऱ्यांसाठी असतात व रात्री 8 ते सकाळी 8 पर्यंत पुरुष सेवेकऱ्यांसाठी प्रहरी असतात. महत्त्वाचे पण कठीण वेळेस प्रहर करणे अतिशय महत्त्वाचे असते. तर दुपारी 12 ते 4 ची वेळ व रात्री 12 ते पहाटे 4 ची वेळ या कठीण वेळेत प्रहर करायचा असतो. कारण कठीण समय कोण कामास येतो या उक्तीप्रमाणे अधिक पुण्य या कठीण वेळेच्या माध्यमातून सेवेकऱ्यांना मिळत असते. म्हणून दुपारी 12 ते 4 च्या माध्यमातून कठीण वेळेत झोपेचा त्याग करून प्रहर सांभाळायचे असतात. त्याच पद्धतीने रात्री 12 ते 4 हा वेळ लक्ष्मी येण्याचा असतो आणि त्यावेळेस खूप मोठा लक्ष्मीचा आशीर्वाद प्रहर करणाऱ्या सेवेकऱ्याला मिळत असतो. प्रहराच्या वेळी श्री स्वामी समर्थ महाराज सेवेकरी यांचे संधान साधले जात असते. सप्ताहाच्या माध्यमातून महाराज आपल्याकडून विशिष्ट वेळेस
प्रहराची सेवा करून घेतात आणि प्रहरासाठी आपण दिलेला वेळ हा ज्या वेळेस आपल्यावर संकटे येतात त्यावेळेस महाराज व्याजासकट हा वेळ आपले संरक्षण करून परत देत असतात. प्रहरांच्या माध्यमातून सर्व प्रकारचे त्रास भोग नष्ट करण्याचे काम स्वामी महाराज करत असतात. सप्ताह काळात फक्त पारायण केले पण प्रहराची सेवा केली नाही तर ती सेवा अपूर्ण समजली जाते. तर मैत्रिणींनो, जवळच्या केंद्रामध्ये तुम्ही तुमच्या घरातील कोणीही एका व्यक्तीने प्रहर सेवा केली तरी त्याचे सर्व फळ सर्व पुण्य तुमच्या कुटुंबास मिळते. तर बघा, या प्रहर सेवेमध्ये कोणकोणते याग केले जातात ते आता आपण पाहूया. तर सप्ताहाच्या या काळामध्ये वेगवेगळे याग केले जातात. पहिल्या दिवशी गणेश याग केला जातो. गणेश यागाने बुद्धी विद्या प्राप्ती होते, संकट निवारण होते, प्रमोशन कार्य संपन्न होते. मनोबोध याग. मनोबोध यागाने मनाचा विचलितपणा कमी होतो, योग्य दिशेस वाटचाल करण्यास सुरुवात होते, मानसिक विकार नाहीसे होते. तिसऱ्या दिवशीचा जो याग आहे तो म्हणजे गीताई याग. गीताई यागाने ज्ञानप्राप्ती होते, आपल्या वागण्यातील वाईट सवयी सुटण्यास सुरुवात होते, द्वेष मद मत्सर राग कमी होतो, परिणामी आपल्या अंतरंगातील सुप्त शक्ती जागृत होते. चंडी याग. चंडी यागाने विवाह नोकरी संपत्ती कुटुंब सौख्य प्रतिष्ठा ऐश्वर्य प्राप्त होऊन घरातील तंत्रप्रयोग व करणी नाहीशी होते, परिणामी ग्रहशांती होते आणि कुलदेवीची कृपा होते. पाचवा याग आहे तो म्हणजे स्वामी याग. स्वामी यागाने श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा लाभते. ईश्वर कोपला तर गुरु राखू शकतो पण गुरु कोपला तर ईश्वर पण राखू शकत नाही. या गुरुचरित्र ग्रंथातील वाचनाप्रमाणे या सेवेने पुढील 6 महिने संरक्षण प्राप्त होते. अकाल मृत्यू फक्त स्वामीच टाळू शकतात. पुढचा जो याग आहे तो म्हणजे रुद्रयाग. रुद्रयागाने आरोग्य प्राप्ती होते, तसेच दीर्घ आजारापासून मुक्ती होते, स्थिर लक्ष्मी प्राप्ती होते, अचानक येणाऱ्या संकटांपासून संरक्षण, पितृबाधा निवारक, शाप मुक्ती होऊन कुलदेवतांची कृपा होते. औदुंबर प्रदक्षिणा. औदुंबर प्रदक्षिणेने सर्व मनोकामना पूर्ण होतात, त्वचेचे श्वसनाचे विकार नाहीसे होऊन बाहेरील बाधा निवारण होते. तर ही झाली सप्ताहातील प्रहर सेवेची माहिती. प्रहर सेवा म्हणजे काय, प्रहर सेवा कोणी करावी, कशी करावी, अजूनही सुद्धा तुम्हाला काही माहिती समजली नसेल तर अवश्य मला कमेंट करून विचारा. मी तुमच्या प्रत्येक शंकेचं निवारण करण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. तर अवश्य आपल्या जवळपासचं कुठे केंद्र असेल तर तिथं माहिती काढा आणि तुम्हाला जमत असेल तर आवर्जून या सेवेला बसा, कारण स्वतः स्वामी महाराज या सेवेमध्ये भक्तांना दर्शन देतात आणि तुमच्या समस्या सोडवतात. अशा लाखो सेवेकरांचा अनुभव आहे. तर मी असेच दत्त जयंतीनिमित्त स्वामी सेवेचे दत्त महाराजांचे वेगवेगळे व्हिडिओ टाकणार आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन स्वामी सेवेच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.